अकोला महानगरपालिकेच्या सभेत प्रधानमंत्री आवास योजनेवरून वाद निर्माण झाला। सल्लागार नेमणुकीला नगरसेवक पराग गवई यांनी कडाडून विरोध करत पहिल्या टप्प्यातील कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले। अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रधानमंत्री आवास योजनेचा मुद्दा चांगलाच तापला। या योजनेसाठी खासगी सल्लागार नेमण्याच्या प्रस्तावाला नगरसेवक पराग गवई यांनी तीव्र विरोध दर्शवला। नगरसेवक पराग गवई यांनी सांगितले की आवास योजना अंतर्गत सुमारे 7,000हून अधिक घरकुलांचे प्रस्ताव दाखल झाले होते, मात्र त्यापैकी केवळ 3,000च्या आसपास प्रस्तावांना मंजुरी मिळाली। या मोठ्या तफावतीमुळे संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच खासगी सल्लागार कंपनीने आर्थिक स्वार्थ साधत पात्र लाभार्थ्यांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवायला लावले असा गंभीर आरोप त्यांनी केला। यामुळे अनेक गरजू नागरिकांना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। याच पार्श्वभूमीवर आवास योजनेमध्ये कोणत्याही खासगी सल्लागाराची नेमणूक करू नये आणि योजना पारदर्शक पद्धतीने राबवावी अशी मागणी करण्यात आली। या मुद्द्यावरून सभागृहात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली। आता प्रशासन पुढील निर्णय काय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आमचं असं मत आहे की खाजगी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करणे त्यांनी जे मागच्या प्रकल्प व्यवस्थापनाला आपण जे काम दिलं होतं त्यांनी 17 DPR मंजूर केले होते आणि त्यामध्ये 7,640 घरं मंजूर झाली होती। त्यापैकी 3,021 घरं फक्त बांधण्यात आली आणि 4,619 घरं ही अर्ध म्हणजे अपुरी राहिली। त्यामुळे त्यांनी जे काही पेमेंट घेतलं त्या कन्सल्टंट कंपनी जे काही महानगरपालिकेकडून पैसे घेतलेत ते जवळपास 8 कोटीच्या घरात आहेत असा माहिती आहे। तर माझी प्रशासनाला विनंती आहे महानगरपालिकेला की सल्लागार नियुक्त न करता महानगरपालिकेने पंतप्रधान आवास योजना जी आहे ती महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली राहून महानगरपालिकेने ती राबवावी आणि कुठलेही सल्लागार नियुक्त न करता फक्त जे महानगरपालिकेतून शक्य होईल महानगरपालिकेवरचा विश्वास नागरिकांचा झाला पाहिजे आणि जे लाभार्थी आहेत त्यांना कुठलाही त्रास होऊ नये हे महानगरपालिकेने लक्षात घेऊन ही जी पंतप्रधान आवास योजनेची जी योजना आहे ही महानगरपालिकेने स्वतः राबवावी।